आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। दरम्यान चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलंय। त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केलाय, तसेच सरकारवर देखील गंभीर आरोप केलाय। सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। माझं कठोर आमरण उपोषण सुरू आहे। एका बाजूने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेऊ अशी चर्चा सरकारकडून सुरू आहे, मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे असा अंदाज दिसतोय, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केलाय, सरकारकडून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात असून केवळ मला खेळवणं सुरू आहे। जर या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर मराठे यांना चांगलाच हिसका दाखवतील असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय। दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगे यांनी समाचार घेतलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।